नमस्कार. तरुण भारत लाईव्हमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करतो. भारतीय किसान संघटना व प्रदेश संघटन मंत्री तथा केंद्रीय कार्यकारिणी सदस्य दादा लाड आपल्यासोबत जुडलेले आहेत. आपण त्यांच्याशी थेट बातचीत करूया. दादासाहेब, तुमचा तरुण भारतमध्ये स्वागत करतो. धन्यवाद. भारतीय किसान संघटना संघ जो आहे आपला, या माध्यमातून विविध विषय हाताळले जातात. त्याचप्रमाणे किसान संघाचे शेतकरी विषयक कार्याबद्दल आपण काय सांगणार? भारतीय किसान संघाचं काम मुळात आहे शेतकऱ्याचं संघटन. त्रिसूत्री किसान संघाचं काम चालतं. संघटन, संघर्ष, संरचना. कुठलाही प्रश्न शक्तीशिवाय सुटतच नाही, म्हणून संघटन आवश्यक आहे. संघर्ष हा भाग त्रिसूत्रातला एक सूत्र असलं तरी किसान संघाच्या दृष्टीनं त्याला दुय्यम स्थान आहे. संघर्ष करणं काही किसान संघाच्या प्रकृतीत नाही आहे, परंतु शेतकऱ्यांच्या छोट्या मोठ्या अनेक समस्या असतात. MECBच्या संबंधात आहे, तहसील कार्यालयाच्या संबंधात आहे, सरकारशी, मालाच्या भावाशी आहे, निसर्गात झालेल्या आपत्तीच्या नुकसान पर्याप्त न मिळाल्यामुळे असेल, असे आंदोलन वा मोर्चे काढावे लागतात. मोर्चे काढावे लागतात म्हणून संघर्ष हा या आम्हाला स्वीकारावा लागतो. जसं उर्दूमध्ये एका शेरशाहीत असं म्हटलं आहे, हम अमन चाहते हैं. अमन म्हणजे शांती. हम अमन चाहते हैं गर दुश्मनों के खिलाफ जंग लाजमी है तो जंग ही सही आहे. म्हणजे आम्हाला शांतीच हवी आहे, आम्हाला शांती हवी आहे, पण प्रतिस्पर्ध्याला युद्ध आवडत असेल तेही आम्ही करू. किसान संघाला आंदोलन, संघर्ष नको आहे, पण राज्यकर्त्यांना जर आवडत असेल म्हणून आम्हाला नाईलाजाने करावा लागतो. पण संघर्ष काय भारतीय प्रकृतीचा भाग नाही आहे. निश्चितच दादासाहेब, तुम्ही जसं म्हटलं की किसान असतील, मग शेतकरी असतील, यांना छोट्या मोठ्या संकटांना तोंड द्यावं लागतं. त्यांच्या पिकांना भाव मिळत नाही. त्याचप्रमाणे आता निसर्ग पण पाठ फिरवल्यासारखं दिसतं आहे. सध्या पाऊस पाहिला तर याचा क्रम मागे पुढे झालेला आहे आणि यामुळे शेतकऱ्यांचं फार मोठं नुकसान होतं आहे. यावर आपण पर्यायी व्यवस्था काय करू शकतो का, किंवा पीक पॅटर्न बदलता येईल का? या संदर्भात पर्यायी व्यवस्था तर हा फार मोठा विषय आहे. हा खरं तर सत्तेच्या संदर्भातला मुद्दा आहे. आता पाण्याचा दुर्लक्ष आहे, दुष्काळ आहे. मला विचारलं तर हे कोणी उच्चारलं तर खरंच मला हसू येतं. म्हणजे आता यावर्षी पाणी कमी आहे. खरं म्हणजे पाणी कमी नाही आहे. हे पडणारा एवढा पाऊस पर्याप्त आहे, शेतकऱ्यांच्या सर्वच्या सर्व जमिनीला पाणी देऊ शकतो. म्हणजे मला असं वाटतं आहे की इस्रायलकडे कधीतरी आम्ही डोळे उघडून बघितलं पाहिजे. ज्या इस्रायलमध्ये वर्षानुवर्ष फक्त 6 इंच पाऊस पडतो, पण त्यांनी आपली पूर्णपणे जमीन पाण्याखाली आणलेले, पाण्याचा पडणारा प्रत्येक थेंब त्यांनी मुरवला आणि मुरवलेला थेंब वरतून टाकला तर त्या थेंबाची पाण्याची वाफ होईल म्हणून त्यांनी अंडरग्राऊंड थेट मुळापाशी नेला. तसं जर पाहिलं तर एक तरी असं दुर्दैवी असं आहे आमचं की फक्त 6 इंच पाऊस पडला. म्हणजे 10 इंच पाऊस पडला तर आम्ही म्हणतो दुष्काळाचं वर्ष आहे. पडणाऱ्या प्रत्येक पावसाच्या थेंबाचं जोपर्यंत स्वागत करण्याची क्षमता या सरकारमध्ये येणार नाही, ती जर आली तर या देशाला कधी दुष्काळ पाहायची वेळ येणार नाही आहे. निश्चितच दादासाहेब, जे शेतीमाल आहे, पिकांना भाव पाहिजे तसा मिळत नाही आहे, तर यासाठी किसान जी काही संघटना आहे, आपली संघ आहे, यावर तुमची काय भूमिका असणार आहे? भारतीय किसान संघाच्या मागणीबद्दलचा प्रमुख मुद्दा आहे शेतकऱ्याला उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळाला पाहिजे. आपण पाहतो की हे कृषीप्रधान राष्ट्र आहे. सूर्यप्रकाशा एवढं स्वच्छ आहे की शेतकरी सुखी तर देश सुखी. या देशाची पूर्णपणे आर्थिक नाडी कशावर अवलंबून आहे तर ती कृषीवर अवलंबून आहे. आणि तेव्हा शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळत नाही हे वास्तव आहे. आता मिळाला पाहिजे यासाठी किसान संघ काय करतो तर वास्तविकता लोकशाही पद्धतीने आंदोलन, मोर्चे हे केलं म्हणजे एक मला विचारलं तर तात्कालिक समाधान आहे. आम्ही मोर्चा काढला, आम्ही हे केलं, परंतु आम्हाला पक्क माहीत आहे की कोणताही प्रश्न, त्यातले त्यात गंभीर प्रश्न सोडवण्यासाठी त्रिकालाबाधित सत्यसूत्र असं आहे, प्रश्न शक्तीने सुटत असतात. आणि उत्पादन खर्चावर आधारित भाव पर्याप्त ताकदीशिवाय सरकार देणारच नाही याची आम्हाला पूर्ण खात्री आहे. त्या ताकदीची तयारी भारतीय किसान संघ संघटनेच्या माध्यमातून करत असतो. निश्चितच दादासाहेब, दादा लाड म्हणून एक तंत्रज्ञानच्या बाबत जे की भारतीय कृषी अनुसंधान परिषदेने स्वीकारले आहेत, याबाबत आपण काय सांगणार? नाही की कापूस हे आपल्या देशातलं एक, आता तुम्हाला सांगतो की जगाच्याच अंगावर भारताने वस्त्र घातलं आहे.
ज्या अमेरिकेला 450 वर्षापूर्वी, आज आपण ज्या अमेरिकेला एवढी प्रगत अमेरिका समजतो, 450 वर्षापूर्वी अमेरिकेच्या अंगावर कपडा नव्हता. म्हणून पूर्ण जगालाच खरं म्हणजे भारताने वस्त्र पुरवलं. फार मोलाचं काम भारताने केलेलं आहे. वास्तविक पाहता हे कापूस आहे आपल्याकडे परंपरेने, म्हणजे अगदी द्वापारयुग, आपण सत्ययुग सोडून देऊ, त्रेतायुगापासून जरी आम्ही विचार केला तर त्रेतायुगापासून आमच्याकडे आपल्या देशात कापूस असल्याचे पुरावे सापडतात. वरवर पाहिलं तर आपल्याला माहिती आहे की सीतेच्या शोधासाठी हनुमान लंकेत गेले. अशोक वन उद्ध्वस्त केलं रावणाला छेडण्यासाठी. रावणाने त्यांना पकडून आणण्यासाठी दरबारात बोलावलं, नेलं. पण रावण सिंहासनावर बसला आहे म्हटल्याबरोबर त्याच्या खाली आपण राहणार नाही. मी रामभक्त आहे, तो रावणाच्या वरच असला पाहिजे. म्हणून शेपटूचे वेटाळे करत करत त्यांनी एक आपली खुर्ची तयार आणि रावणापेक्षा अधिक उंचीवर बसला. रावणाला राग आला आणि त्याने सांगितलं, याची शेपटीमुळे वर बसला का, याची शेपटी पेटून द्या. आणि म्हणून लंकेत जेवढे वस्त्र आहेत तेवढे आणा. ज्या अर्थी वस्त्र आणले, वस्त्र होते त्यावेळेला कापड होता त्या अर्थात कापूस होता. म्हणजे त्रेतायुगात आम्हाला पुरावा सापडला. द्वापार युगातलं आपल्याला सर्वाला द्रौपदीचं वस्त्रहरण माहीत. वस्त्रहरण झालं त्या अर्थी कापड होता त्या अर्थी कापूस होता. इतकं परंपरेने या देशातल्या शेतकऱ्याचं कॅश क्रॉप आहे. फार अधिक मोठ्यात अनेक राज्यांमध्ये आपला कापूस पिकतो. परंतु या कापसाला आता बीटी कॉटन आला, ह्याला फार मोठा इतिहास आहे. तुमच्या मुलाखतीत वेळेला मर्यादा असतात. या बीटी कॉटनमुळे आमचं परंपरेने चालत आलेला कापूस आम्ही घालून बसलो. बहुआयामी अशा प्रकारचा. पण त्याच्यावर आरोप असायचा की एकरी 3 क्विंटल कापूस होतं. हे खरं नाही. आम्हाला त्यातलं अधिक उत्पादन, त्याची उत्पादन क्षमता आहे आम्हाला कळालंच नाही. त्यावेळेला तो कापूस एकरी 40 किलो आम्ही पेरायचो. एवढा अन्याय करून तो 3 क्विंटल उत्पन्न, तो 40 किलो पेरत होतो ना, आता आम्ही 400 ग्राम लावतो. केवढा मोठा फरक आहे. मी म्हणतो ह्या ज्या कापसावर आम्ही खूप कौतुक केलं, अधिक उत्पन्न देणार आहे, तो कापूस ते बीटी कॉटन 40 किलो एकर पेरून बघा, एकरी अर्धा क्विंटल तरी उत्पन्न होतं. परंतु आम्हाला त्यांच्या तंत्रामुळे, आमच्या त्या पीक घेण्याबद्दलच्या अज्ञानामुळे, त्यातले त्यात हा बीटी कॉटन आला, एकदम अधिक उत्पन्न देणं वाटला, तो आम्ही एकदम सोडून दिला. आज आमच्याकडे त्या कापसाची अजिबात बी नाही. त्या कापसाचं वैशिष्ट्य काय होतं, म्हणजे त्याला अजिबात फवारणी लागत नव्हती. या कापसाला फवारणी लागते. तो कापूस म्हणजे सरळ वाण होतं. म्हणजे शेतकऱ्याला बियाणासाठी बाजारात नाही, आपलंच कापूस त्याची सरकी काढून बियाणाचं, याला मार्केटमध्ये बाजारात जावं लागतं. तेव्हा याच्यात त्या किमतीतही व्यापारी लूट करतात. त्याच्यात तो मुद्दा नव्हता. आणि कुठली फवारणी नव्हती. याच्यात फवारणी हा केवळ खर्चाची मुद्दा आहे का? खर्चाची मुद्दा नाही. आज आम्ही पाहिलं की आम्ही पूर्वी कुठेही आम्हाला घरून पाणी न्यावं लागत नव्हतं. आज आम्ही ओढे, आपले ओढा, विहीर, बोर याचं सर्व पाणी नासवलं आहे ते फवारणीमुळे. त्यामुळे फवारणीमुळे शेतकऱ्याचा खर्च वाढला आणि या देशातलं पाणी खराब केलं. आणि विकत पाणी किती घ्यावं लागतं याचा विचार आम्ही केला आहे का? म्हणून एक बहुआयामी असलेलं हे घालवलं आणि कापूस घेतला आहे. पण प्रयत्न करून याला उत्पन्न येत नव्हतं. तर मी याच्यावर खूप संशोधन केलं. 10-20 वर्ष मी याच्यावर काम करतो आहे. आणि मला मग त्या कापसाच्या एकूण प्रकृतीचा विचार केला. त्याच्यावर 2 प्रकारच्या फांद्या असतात, गळफांदी आणि फळफांदी. खालच्या गळफांद्या ह्या वाढून उंच जातात, त्यांची जाडी मूळ खोडाला कॉम्पिटिशन करते, उंची मूळ खोडाला कॉम्पिटिशन करते. आणि फळफांद्या बारीक असतात. माझ्या लक्षात आलं की एका झाडावरची एक फांदी बारीक आणि एक ठोकर का, एक उंच का होते ही का होत नाही, हिच्यावरच्या बोंडाचं वजन का कमी आणि ही जी वरची आहे एवढी मोठी वाढणारी तिच्यावर बोंड का कमी, असा अनेक प्रश्नाचं माझ्या डोक्यात काऊर होतं. एका प्रश्नाचं उत्तर शोधण्याच्या मागे त्या झाडाजवळ जाऊन बसायचो. असं करत करत विस्ताराने हा फार विषय मोठा आहे. पण आज मी पाहिलं की माझ्या तंत्रातनं जो शेतकरी एकरी 5 ते 6 क्विंटल कापूस घेतो, माझ्या तंत्राने आज तिथं आरामात एका एकरात शेतकरी 20 क्विंटल कापूस घेतो. तेव्हा ICARच्या सर्व शास्त्रज्ञांनी, आता ICARने त्याला मान्यता दिलेली आहे. आणि आता देशभर म्हणजे महापात्रा चेअरमन होते ते तर म्हणाले की आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी असं म्हटलं की कापसाचं उत्पन्न प्रत्येक उत्पन्न दुप्पट करा. महापात्रा म्हणाले हे तंत्र आता आम्हाला हाती सापडलं आहे. केवळ या तंत्रामुळे आम्ही या देशातल्या कापसाचं उत्पन्न नक्की दुप्पट करू शकतो. म्हणजे आमच्या देशात आत्ता जेवढा कापूस होतो त्याच्या दुप्पट कापूस माझ्या तंत्रज्ञान जे आहे, दादा लाड कापूस तंत्रज्ञान, त्या तंत्रज्ञानाने होऊ शकतो. निश्चितच कापूस तर दुप्पट होणारच आहे. पण शेतकऱ्यांच्या कामांसाठी अनेक संस्था ज्या आहेत त्या संस्था आता उभ्या राहिलेल्या आहेत, संघटना उभ्या राहिलेल्या आहेत.
पण आपली जी भारतीय किसान संघ आहे म्हणून याचा महत्त्वाचा मुद्दा लक्षात केंद्रित कोणता केलेला आहे आपण? नाही, अमुक मुद्दा म्हणून नाही, खरं तर शेतकऱ्याचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे, त्याच्या मालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव, यात शेतकऱ्याचं भलं आहे. म्हणून बाकीचं पाण्याशिवाय शेती नाही म्हणून पाणी आयाम आहे, तसे शेतीमध्ये अनेक आयाम आहेत. आता जसं पाहिलं तर आपण जमीनही खराब करून टाकली पाण्यासारखी. सेंद्रिय आपल्याकडे रासायनिक खत आला आणि ढोल वाजले प्रगतीचे. पूर्वी ट्रॅक्टरनी बैलगाडीने खत आणावं लागायचा, आता पाठीवर नेलं तरी चाल. पूर्वी बैलगाडीने खत न्यायचा आणि पाठीवर धान्य आणायचं, आता पाठीवर खत न्यायचा आणि ट्रॅक्टरने माल आणायचा. असंही त्याच्यात कौतुकाचे ढोल वाजले. पण लक्षात आलं, ज्या खताला आम्ही खत म्हटलं ते खत नव्हतं, ते विष होतं. आता आमच्या लक्षात आलं की ज्याला रासायनिक खत म्हटलं म्हणजे नामकरण केलं म्हणजे गुणधर्म बदलत नाहीत. ज्ञानेश्वर महाराजांनी छान दृष्टांत दिला आहे. ते म्हणाले, कांजीचं नाव एकानं म्हटलं या कांजी नाही, अमृत आहे. कांजीचं नाव अमृत ठेवलं म्हणून रिझल्ट अमृताची नाहीत ना, रिझल्ट कांजीचे. त्यांचं याला कांजी म्हणू नका, कालपर्यंत होतं, नामकरण झालं, आता हे अमृत आहे आणि पिलं आपण, तर रिझल्ट कांजीचे आहेत का? रिझल्ट आम्ही म्हटलं याला खत आहे, विषाला खत म्हणलं, रिझल्ट विषाचे म्हणा. आत्ता मी नाही, लॅबॉरेटरीमध्ये महिलेंच्या दुधाचं ॲनालिसिस झालं आणि रिझल्ट आले आता बाहेर, महिलेच्या दुधामध्ये 15% विष आहे. आता हे कुठून आलं? तर शेतकरी खत ज्याचा त्याला म्हटलं, खतच्या नावाने विष बुडाला टाकलं, ते धान्यात घेतलं, ते महिलेने खाल्लं. पूर्वी पुतना मावशीने, ती शत्रू होती, कृष्णाला विषपान केलं स्तनपान करून. परंतु आता जन्म देणारी आईच आपल्याच दुधातनं, आपल्याच बाळाला आपल्या दुधातनं 15% विष पाजवते. हे कशामुळे झालं? ह्या खतामुळे. आणि त्याचं नाव आम्ही खत म्हणलं, पण ते खत नाही, विषच आहे. याच्यापासून शेतकरी कसा दूर नेता येईल, ह्या प्रचाराच्या प्रसाराच्या माध्यमातून त्याला बळी गेला आहे. पण याच्यातून बाहेर काढणं हे एक फार मोठं समाजाच्या, देशाच्या दृष्टीनं महत्त्वाचं पुण्यकर्म आहे. ते भारतीय किसान संघ प्रयत्न करता, सर्व कार्यकर्ते जैविक शेती कशी करता येईल यावरही भारतीय किसान संघाचा जोर असतो. निश्चितच सेंद्रिय खतापासून जे विष पसरतं आहे हे याच्यापासून कसं दूर नेता येईल याच्यासाठी प्रयत्न तर चालूच आहेत. पण भारतीय किसान संघ यांच्या माध्यमातून विविध विषय हाताळले जात असतात. किसान संघाचे शेतकरी विषयक कार्याबद्दल आपण काय सांगणार? विषय म्हणजे शेतीच्या संदर्भातले सगळे विषय असतात. बी बियाणं असेल, पाणी अडवा, पाणी जिरवा असेल, सर्वात महत्त्वाचा अनेक विषयातला एक भाग आहे, ज्याच्या जवळ शेतकरी राहायला पाहिजे होता त्याच्यापासून तो शेतकरी दूर नेला, ती म्हणजे गाय आहे. गो आधारित शेती. पूर्वी एक आमच्या खेड्यापाड्यात म्हण होते की ज्याच्या दारात नाही गाय त्याच्या जीवनात खरं काय. म्हणून भविष्यामध्ये सर्वांचं आज ह्या सर्व धान्यामुळे समाजाचा सर्वात मोठा चिंतेचा आज विषय काय असेल तर समाजाचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे. शहराच्या तुलनेत खेड्याचं आजही आरोग्य बरं आहे, तुलनेत बरं आहे, फार पाहिजे तसं नाही आहे. परंतु जळगाव तसं आणखीन खेड्यातच मोडतं. पण मोठमोठाले पुणे, मुंबई असे जे शहर आहेत, त्या शहरातल्या कुण्याही घरी एखाद्या घरात म्हणजे प्रत्येक घरात एक ना एक तरी शुगर पेशंट आहे. आता याचा अर्थ प्रत्येक घरात, कुटुंबात 1 किंवा 2 शुगर पेशंट, याचा अर्थ शुगरनी समाजाला गोष्टी घातली आहे. हे सर्व कशातून येतं तर ह्या आहारातून येतं. म्हणून तो आहार जर आम्ही विषयुक्त खाऊ घातला, पुन्हा आम्हाला तो बाजूला करून ती जागा गो आधारित शेतीला या देशात पर्याय नाही. परंतु पुन्हा गोठ्यातून हकललेली गाय पुन्हा गोठ्यात आणण्यासाठी बरेच प्रयत्न करावे लागतील. पण भविष्यामध्ये तिकडे यावंच लागेल. भारतीय प्रकृतीचा विचार केल्यानंतर आपल्या एकूण इतिहासाचा अभ्यास करत असताना असं लक्षात येतं, आम्हाला विचारातनं शहाणपण कधी आलेलं नाही, आपत्तीतून शहाणपण येतं. तेव्हा आता आपत्तीतून का पहिनं लोक गायीजवळ जातील. आणि म्हणून आम्हाला पुन्हा शेतकऱ्याच्या दारात गाय जर नेली तर ह्या अनेक संकटातनं गाय दारात आली की त्याच्यातून अनेक समस्या आपोआप दूर होतील. त्यासाठी भारतीय किसान अनेक कामातला गो आधारित शेती शेतकऱ्यांकर असा एक प्रयत्न चालू असतो. निश्चित गोमातेचं महत्त्व आणि शेतकऱ्यांचे कार्य, त्यांच्या संघाचे कार्य आपल्याला दादा लाड साहेबांनी सांगितलेलेच आहेत. पाहत रहा तरुण भारत लाईव्ह, जळगाव.